नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा व हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण मराठी या विषयात व्याकरण, मराठीतील विरामचिन्हे व त्याची काही उदाहरणे पाहणार आहोत. आपण विरामचिन्ह म्हणजे काय ते पाहूयात. मराठी लेखनात वाक्याचा अचूक अर्थ समजण्यासाठी आणि बोलताना कोठे थांबावे हे दर्शवण्यासाठी विरामचिन्हाचा वापर केला जातो. पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर विराम दिला जातो. तसेच नावाचा संक्षेप लिहिण्यासाठी त्याचा वापर होतो. उदाहरणार्थ, श्रेयश अभ्यास करत आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम दिला जातो. अशाच पद्धतीने जया डान्स करते. हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम दिला जातो. पुढे पाहूयात आपण. दुसरा आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा वाक्यात अल्पकाळ थांबायचे असल्यास स्वल्पविराम वापरतात. अल्पकाळ म्हणजे थोडासा थांबावं लागतं वेळ. उदाहरण पाहूयात. सुयशने बाजारातून भाजी, फळे आणि दूध आणले. या ठिकाणी भाजी व फळे यामध्ये स्वल्पविराम चिन्ह वापरले आहे. पुढचं विरामचिन्ह आहे अर्धविराम चिन्ह. दोन छोटी वाक्य पण, परंतु अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडताना पहिल्या वाक्याच्या शेवटी अर्धविराम वापरतात. उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला समजेल. त्याने खूप मेहनत घेतली, पण तो परीक्षेत नापास झाला. या ठिकाणी दोन वाक्य आहेत आणि या दोन वाक्याच्या मध्ये जे चिन्ह वापरलेलं आहे त्याला आपण अर्धविराम चिन्ह म्हणतो. पुढचं आहे अपूर्णविराम चिन्ह. वाक्याच्या शेवटी किंवा पुढे एखादी यादी किंवा तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम दिला जातो. उदाहरण पहा म्हणजे समजेल. खालील फळांची नावे लिहा. आंबा, चिक्कू, संत्री ही त्यांची उदाहरणे आहेत. या ठिकाणी जे विरामचिन्ह वापरलेलं आहे ते आहे अपूर्णविराम चिन्ह. पुढचं आहे विरामचिन्ह प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारलेला असल्यास वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते. उदाहरण पाहूयात. तू आज संध्याकाळी कोठे जाणार आहेस? शेवटी जे विरामचिन्ह वापरलेलं आहे ते प्रश्नचिन्ह आहे. दुसरं उदाहरण पाहूयात. श्रेयश खेळायला कधी जाणार आहेस? शेवटी जे प्रश्नचिन्ह येईल त्यालाच आपण प्रश्नचिन्ह म्हणतो. पुढचं चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. हे चिन्ह आनंद, दुःख, आश्चर्य किंवा भीती यासारख्या तीव्र भावना व्यक्त करताना उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला समजेल. अरे रे, तो बेचारा अपघातात वारला. या ठिकाणी अरे रेच्या पुढे जे चिन्ह आहे त्याला आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो. दुसरं पाहूयात उदाहरण म्हणजे समजेल आपल्याला. अरे वा, खूप चांगले अक्षर आहे. अरे वाच्या नंतर जे चिन्ह आहे त्याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतो. पुढे आहे एकेरी अवतरण चिन्ह. एखादा शब्दावर किंवा वाक्यावर जोर देण्यासाठी किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरण पाहूयात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक म्हणाले. या ठिकाणी जे चिन्ह वापरले आहे ते एकेरी अवतरण चिन्ह आहे. स्वराज्य हा माझा दुहेरी अवतरण चिन्ह.
बोलण्याच्या तोंडून निघालेले शब्द जशाच्या तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो. उदाहरण पाहूयात. शिक्षक म्हणाले, मुलांनो, उद्या शाळेला सुट्टी आहे. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये मुलांनो, उद्या शाळेला सुट्टी आहे या ठिकाणी जे चिन्ह दिले आहे त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतो. संयोग चिन्ह. दोन शब्द जोडण्यासाठी किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. म्हणजेच आपण एखादा पॅराग्राफ उतारा लिहित आहोत आणि त्यावेळेला एक ओळ लिहिल्यानंतर जेव्हा शब्द लिहिण्यासाठी जागा अपुरी पडते त्यावेळेस या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण पाहूया. आई वडिलांचा आदर करावा. या ठिकाणी या वाक्यामध्ये आई वडील याच्यामध्ये जे चिन्ह आहे ते संयोग चिन्ह आहे. पुढे आहे अपसरण चिन्ह. बोलता बोलता विचार किंवा वाक्य बदलल्यास अथवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण पाहूयात. तो मुलगा जो काल वर्गात पहिला आला होता आज गैरहजर आहे. या ठिकाणी तो मुलगा जो यामध्ये जे चिन्ह आहे त्यालाच आपण अपसरण चिन्ह म्हणत असतो.